एक स्टोरी सांगते हो मी. एक मुलगा होता. त्याच्या आईवडील ते पुण्याला नोकरीला होता. ते आता पुण्याला नोकरीला होता, तर मग तिकडे त्यानं काही बंगला गिंगला घेतला आणि इकडं गावाकडे बी होतं, काही शेती काही घरदार थोडं होतं. आईवडील गावाकडे राहत होते. मग राहू द्यायचं होतं ना, गावाकडे राहत होते ते द्यायच्या सुखानं. बायकोनं डोक्यात घातलं, अहो म्हणे गावाकडची शेती वावर विकून टाकू म्हणे, निदा अजून काही बंगला गिंगला दुसरी बाजूलाची इकडे होता वाटतं, ते घेऊन टाकू म्हणे, आपल्याला 2 बंगले होऊन जातील आणि म्हाताऱ्याला इकडे घेऊन येऊ, तिथं मग पाहू. मग आले ना 2 जण. सुट्टी पाहिली रविवारची नाही एकानं आले ना. मग म्हातारीला त्याला 2 रोज राहिले, तर त्याला वाटलं कसं काय आले काय नाही बाबा. म्हातारी अशी खुश झाली. त्याला वाटलं बरं झालं बाबा, लेकून सून आले किती दिवसातून. मग त्यानं काय केलं, मग म्हणजे खाणं पिणं एवढं भाऊ करून, आणि मग रात्री बसला तर मग म्हणतो, माय असं करू आपण आता, तुम्ही आमच्या संगत चला, आता तुमची वय झाली आणि आमच्याकडेच राहा पुण्याकडेच. तरी माय नाही म्हणली, म्हणे नको म्हणे भाऊ, आम्ही इथंच राहतो बाबा. नाही म्हणे आपण तिकडंच जाऊ म्हणे, आणि हे वावरण ते विकून टाकू, इथलचं कशाला यान जा करता, आम्ही तिकडंच जाऊ म्हणे. बळजबरी 2 दिवस हाणे करून सनी तुम्हाला सांगते, ते वावर विकलं, ते घर विकलं आणि घेतले पैसे. 4-8 दिवस राहिले, ते सगळं जिकडे तिकडे करून घेतलं, बँकेत अकाउंटला पैसे टाकून घेतले आणि पुण्याला आता त्यांना समजा इथून म्हणे असं करूच तर काय, रेल्वे स्टेशनला गेले म्हणे, तिकीट काढतो म्हणे, तिथं स्टेशन पैसे त्याला बाहेर उभा केलं. तिथंच उभं म्हणजे आम्ही तिकीट काढून आणतो, तिथं दोघाला उभा केलं, दिलं सोडून आणि रेल्वे तिकीट काढूनच चालले गेले 2 जण. म्हातारं तिथंच बसले. म्हाताऱ्याला दिवस माळाला यायला, म्हणजे दिवस माळाला तरी अजून कोणी विचारू आलं वॉचमॅन, हो बाबा कवर बसता इथं, काय झालं इकडे या. म्हणे आमचा मुलगा येऊ राहिला तिकीट काढून. म्हणे असं एवढं काढतो काय तिकीट, तुम्ही 10 वाजल्यापासून बसले सकाळच्या, संध्याकाळचं 6 वाजले म्हणे. मग म्हणे ती रेल्वे गेली, दुसरी गेली, तिसरी गेली आणि मग पाहू राहिलं तर त्या म्हाताऱ्याला तिथं झटका आला. तिथंच झटका आला. मग इकडे तिकडे दवाखान्यात त्या म्हातारीनं आरडून वळून कसं तरी घाटीमध्ये नेलं वाटतं, तर ते म्हातारं मेलं का आहे त्याचं त्याला माहिती आहे. पण हवा अशी करते लोक, नाही करायला पाहिजे असं. बिचाऱ्यावर काय घेतली ते राहत होते सुखानं, खात होते, अजून 10-12 वर्ष जगले असते, मस्त काही घेणं होतं. नाही, गावाकडून आले, फोडणी घालून दिली, पैसे घेऊन गेले आणि दिलं सोडून. तर हवा असं कोणाचं बापेत येऊसं नाही, असं करू नका आणि असं करू बी नाही. तर त्याची स्टोरी अशी झाली, तशी तुमची आमची व्हायला नाही पाहिजे.